अयोध्येत राममंदिर उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातही मोठ्या प्रमाणात विकास कामं करण्यात आलेत। एखाद्या विमानतळाच्या टर्मिनलसारखं अयोध्या धाम जंक्शन उभारण्यात आलं। विमानतळावर उपलब्ध असलेल्या सर्व सोयी सुविधा इथे प्रवाशांसाठी उपलब्ध केल्यात। येत्या 22 जानेवारीपासून हे जंक्शन प्रवाशांसाठी खुलं केलं जाईल। आढावा घेतलाय गणेश ठाकूरदा। एखाद्या विमानतळाच्या टर्मिनल सारखंच अयोध्येमधलं अयोध्या धाम जंक्शनचं टर्मिनल बनवलं जातंय। मी सध्या त्या टर्मिनलमध्ये आहे आणि 360 कॅमेरा जर मी कॅमेरामॅन अनिलला सांगवलं फिरवायला तर इथं सगळ्या बाजूनं जी तयारी सुरू आहे, एस्केलेटर्स आहेत, लिफ्ट्स आहेत, DFMD आहे, ही कलाकृती आहे आणि जे एका टर्मिनलमध्ये असतं विमानतळाचं तेच तशाच व्यवस्था या अयोध्या धाम जंक्शनच्या टर्मिनलमध्ये पाहायला मिळतात। सध्या हे बंद आहे कारण अजूनही काम सुरू आहे आणि कलाकृती इथं आपण पाहतोय। मात्र ज्या वेळेस हे खुलं केले जाईल 22 जानेवारीला हे टर्मिनल लोकांसाठी खुलं केलं जाईल आणि त्यानंतर इथं लोकांची गर्दी पाहायला मिळेल, लोकांना इथल्या सुविधा उपलब्ध करता येईल। तर सुविधा कोणत्या? ज्या सुविधा एका विमानतळाच्या टर्मिनलवर असतात सगळ्या सुविधा इथं दिल्या गेल्यात। तर टर्मिनलच्या बाहेर ट्रॅकवर प्लॅटफॉर्मवरतीही बसण्याची व्यवस्था असो, शेल्टर असो, सगळं काही केलं गेलं आहे जेणेकरून इथं येणारा यात्री, राम भक्त किंवा रामाचं दर्शन घेण्यासाठी येणारे लोक या सुविधांचा वापर करून एक वेगळा अनुभव घेऊ शकतील। पोलीस अधिकारी आहेत जे इथल्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करतायत। इथं कशा प्रकारची सुरक्षा असली पाहिजे, QRT किती, RPFची फोर्स किती, विशेष फोर्स किती, या सगळ्या बाबी तपासल्या जातात जेणेकरून या सगळ्यांना एक अंदाज येऊ शकेल आणि लोकांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी एक कडेकोट सुरक्षा इथं उपलब्ध केली जाईल। म्हणून अशा प्रकारे अयोध्या बदलत आहे आणि अयोध्यातलं हे स्वरूप बदलत आहे। कॅमेरामॅन अनिल संगरेसह गणेश ठाकूर, ABP माझा, अयोध्या जंक्शन। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।